ज्ञानोद्धा मित्रांनो, 2024 मधल्या हा पहिलाच आपला कार्यक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे वर्ष जे आहे हे जगामध्ये आता निवडणुकीचं वर्ष म्हणून जाहीर व्हावं का अशी परिस्थिती आहे। जगातल्या 80 देशांमध्ये निवडणुका आहेत आणि त्या पद्धतीने सगळं विचारमंथन या पद्धतीने होतं आहे आणि ज्ञानोद्धा हे वैचारिक व्यासपीठ असल्यामुळे त्या वृद्धीने या वर्षासाठी आपले जे काही कार्यक्रम होतील ते आपल्याला कळतीलच। आपले मुख्य संस्थापक माननीय दिलीपजी देवधर जेव्हा जानेवारीमध्ये इथे येतील अमेरिकेतून, त्यानंतर आपल्या सक्रिय यांची पुन्हा भेट होईल आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मनातही काही विषय असतील तर ते ज्यावेळी आपले कार्यक्रम होतात त्यावेळी आपण सांगू शकता। हे एक आपण मुक्त व्यासपीठ म्हणूनच आपण हे याचा सगळा उपयोग करतो सतत। एक मिनटं काय सर, विशेष करून आपल्या कल्पना आहे की आपण एक साधारणतः 18 महिन्यापूर्वी भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि येणाऱ्या 26 तारखेला आपल्या संविधानाचा 75वा एक अमृत महोत्सवी दिवस म्हणून राहील। कदाचित पंतप्रधान पुन्हा एकदा अमृत महोत्सव संविधानाचं सांगतील का। त्यामुळे हे सगळं समुद्रमंथन सध्या सुरू आहे देशामध्ये की लोकशाहीवर आघात, या दृष्टीने आघात, संविधानाचं रक्षण, हा सगळा अमृत मंथनाचा कालावधी आहे। या सगळ्या अमृत मंथनाच्या कालावधीमधून एक वैचारिक समुद्रमंथन जे आहे ते आपल्या इथे होतं। मी अजून विशेष काय न बोलता या सगळ्या अनुषंगाने आजचे प्रमुख वक्ते, आजचा विषय आणि 1 जानेवारी 1969ला याची स्थापना झाली होती या ज्ञानोद्धाची, तर ती या चळवळीची सुरुवातीपासून निगडीत असणारे आपले सगळ्यांचे परिचित ज्ञानोद्धार रामनारायण गुप्ताजी हे आपल्याला सुरुवातीला या चळवळीचं एक 5-10 मिनिटांमध्ये माहिती देतील आणि नंतर वक्त्यांचा परिचय करून देतील आणि त्यानंतर माननीय वक्त्यांनी आपलं संभाषण सुरू करावं असे मी त्यांना विनंती करेन। धन्यवाद। व्याख्यानमाला की शुरुआत दिलीप देवधर जी ने पहले एक चर्चा सत्र करके हम लोग को जमा होते थे उस समय शुरू किया उन्होंने। उसके बाद कोई न कोई विषय पर किसी न किसी अतिथि व्याख्याता को बुलाकर शुरू किया। शुरू में हम लोगों ने इसको बर्डी, फिर अपना हड़स हाई स्कूल में काफ़ी दिन ये चला। हड़स हाई स्कूल में व्याख्यानमाला का 2 दिन लगातार सत्र चला, जहाँ श्रीकांत जिचकर जैसे विद्वान जो मिले कि ईश्वर है या नहीं, ऐसे इस प्रकार के सब्जेक्ट पर भी 2 दिन उनका व्याख्यान हुआ। उसके पश्चात बैंक ऑफ महाराष्ट्र में 24 घंटे लगातार, एक बार शुरू सवेरे 9 बजे से चालू करके दूसरे दिन के 9 बजे तक इस व्याख्यानमाला को कंटिन्यू रखा गया। बाद में हम लोगों को कुछ दिनों तक इधर उधर व्याख्यानमाला आयोजित की। फिर धर्मपेट स्कूल के सौजन्य से यहाँ हमको ये हॉल मिलने लगा, उनके प्रति हम लोग आभारी है। तब से ज्ञान योद्धा व्याख्यानमाला कंटिन्यू यहाँ चल रही है। और जैसा अभी कोविड के बाद हम लोगों ने देखा थोड़ा सा ब्रेक हो गया था, पर उसके बाद फिर से हर महीने में एक, जैसा पहले हम लोग प्रत्येक शनिवार हर हफ्ते एक व्याख्यान रखा करते थे, अभी एक चालू है। अब दिलीप देवधर जी के अमेरिका से आने के बाद और क्या स्थिति रहती है, उसको या तो बढ़ाएंगे या हम सब मिलके, मतलब मैं तो समझता हूँ सबका ही प्रयत्न है कि हम लोग जो ये आयोजित करते हैं तो हर माह में एक व्याख्यान अवश्य रखेंगे। अब मैं आज के हमारे मुख्य वक्ता हांडे जी से निवेदन करता हूँ कि मंच पर आए। संक्षिप्त परिचय देता हूँ। विनोद हांडे जी असिस्टेंट जनरल मैनेजर BSNL यहाँ से 2011 में रिटायर हुए हैं और 2011 से रिटायरमेंट के बाद पानी, पर्यावरण और उनसे संबंधित अनेक विषयों पर वो अपना अध्ययन और रिसर्च लिखते रहे हुए हैं। अनेक समाचार पत्रों में तरुण भारत, लोकशाही, महाराष्ट्र टाइम्स उनके विचार और लेख आते रहे हैं। वैसे वेब मैगजीन में 100 के ऊपर उनके लेख प्रकाशित हो चुके हैं। उन्होंने कई विषय को पर अपनी जानकारी रखी हुई है। जैसे अपने यहाँ
ज्ञान योद्धा व्याख्यानमाला में भी पहले उनकी हो चुकी। वैसे आप नरेंद्र नगर रहते हैं, वहाँ हम लोगों का विवेकानंद ज्येष्ठ नागरिक मंडल है, वहाँ पर भी हांडे जी के 3-4 व्याख्यान हो चुके हैं। विशेष मतलब पावसाचे पाण्याचे नियोजन, बिसलेरीच्या पाण्याचे व बाटलीचे मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम। उन्होंने दहन विधिनी पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, इस पर भी अपना व्याख्यान दिया हुआ है। अन्न सुरक्षा, समज आणि गैरसमज, श्वास घेऊ द्या गंगेला, जगण्यासाठी गरजेचे आरो पासून मुक्ती, तलाव आणि नद्या यांच्या संवर्धनात आपली भूमिका, बेकायदेशीरपणे भूजल उपसा, पर्यटन तापमान वाढीस जबाबदार, भूजल अदृश्याला दृश्यमान करा, अन्नाची नासाडी म्हणजे हवामान बदलास खतपाणी, सावधान स्मार्टफोन वाढवतो जागतिक तापमान। आज वैसे भी वो डिजिटल पे बोलने वाला तो ये विषय आएगा। और अर्थ ओवरशूट डे, ग्लोबल वार्मिंग, इमर्जिंग पैटर्न ऑफ स्टेटस एंड मेमोरियल्स इन इंडिया। इस प्रकार उन्होंने अनेक विषयों पर करीब 50 व्याख्यान दे चुके हैं। और लास्ट यानी जब से वो रिटायर हुए हैं 10 सालों से भारतीय जल संस्कृति मंडल औरंगाबाद के सभासद हैं, स्वदेशी विज्ञान संशोधन संस्था के आजीवन सदस्य हैं, ओलावा फाउंडेशन के आजीवन सदस्य हैं, पुणे से प्रकाशित होने वाली जल संवाद मासिक के 2016 से प्रदीप चोट-गोपेकर स्मृति पुरस्कार से उनको सम्मानित किया जा चुका है। आशा है, मैं विश्वास करता हूं कि आज डिजिटलाइजेशन स्ट्रेंथ एंड वीकनेस पे वो हम लोगों को मार्गदर्शन करेंगे और गाइड करेंगे। मैं हांडे जी से निवेदन करता हूं कि अपना व्याख्यान सेट करें। आता जो विषय आहे डिजिटलायझेशन स्ट्रेंथ अँड वीकनेस, तर डिजिटलायझेशनच्या आधी काय होतं? एक टेक्नॉलॉजी काहीतरी असली पाहिजे, त्याच्यानंतर याला जास्त महत्व आहे। तर डिजिटलायझेशनच्या आधी काय होतं? तर त्याच्या आधी जी पद्धत होती ती होती एनालॉग सिस्टम। की मी BSNL मध्ये काम केलेलं आहे, ट्रान्समिशन सर्किट मध्ये ट्रान्समिशन माझं वीक होतं, तर आम्ही लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मध्ये आम्ही लोकांनी काम केलेलं आहे। तर एनालॉग सिस्टम मध्ये काय होतं की एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये, एक स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये असे व्हॉइस चॅनल्स जात होते। मॅक्झिमम जी कॅपॅसिटी होती तेव्हा तर ते होते 960 चॅनल्स। म्हणजे 960 चॅनल्स तुम्ही एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला मध्ये मध्ये ड्रॉप करत, किंवा नागपूर टू बॉम्बे तुम्ही करत जा, मध्ये काही चॅनल्स ड्रॉप करा, तर असे तुम्ही 960 चॅनल्स तुम्हाला मिळत होते। पण याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स होते, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकत नव्हते। मग काय झालं, आम्ही पण डिजिटलायझेशन मध्ये बोलतो। डिजिटलायझेशन मध्ये ही जी कॅपॅसिटी आहे ती 1000 होती, ती 20,000 एका फायबरवर। आधी एकाच पेअरवरती 960 चॅनल्स जात होते, आता एकच फायबरवरती 20,000 चॅनल्स तुम्हाला, व्हॉइस चॅनल्स तुम्हाला चालू आहे। आणि आता टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झाली आहे, 20,000 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 80,000, जवळजवळ 1,00,000 चॅनल्स तुम्हाला मिळून जाईल। बाकीच्या स्ट्रेंथ तुम्हाला सांगता येत नाही, पण आमचा जो आहे मी आमच्या जो डिपार्टमेंटचा जो स्ट्रेंथ आहे, आम्हाला 1,000 पासून 1,00,000 पर्यंत चॅनल्स पर्यंत आम्ही गेले। स्ट्रेंथच्या हिशोबाने ते आम्हाला पण फेवर होतं। पण आता गोष्ट अशी पडते की आपण जी कुठली तरी टेक्नॉलॉजी आपण जेव्हा अडॉप्ट करतो, तर त्याचे साईड इफेक्ट्स असतात। आता दोषाची मी मित्रता केली, तर मला माहिती आहे की दोषी चांगले आहेत, ते ज्याला मला जितका फायदा आहे मी त्यांच्याशी घेऊ शकतो। पण नंतर मग असं होतं की याच्यात काही रुपये काही अवगुण पण असतात। तो अवगुण मला माहिती, पण मी त्यांच्याशी आता दोस्ती केलेली आहे, ते मित्रांचीच दाखवलेलं आहे। आपण त्याच्याशी टेक्नॉलॉजीशी आपण हँडशेक केलेलं आहे, त्याच्याशी टेक्नॉलॉजीशी आपण हँडशेक केलेलं आहे। आणि हँडशेक मध्ये तुम्हाला दिसत असेल की माणसापेक्षा ती टेक्नॉलॉजीची जास्त कळत आहे।
आणि आता मी यांच्यामध्ये दुसऱ्यामध्ये इतका इन्व्हॉल्व झालेलो आहे की माझी इच्छा असून सुद्धा मी त्याच्यावर हात दिला करून बाहेर जाऊ शकत नाही. ही स्टेज सध्या आलेली आहे. स्ट्रेंथचे मी सांगितले आहे, वीकनेस बद्दल मी जास्त बोलणार आहे. विषय स्ट्रेंथ बद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण काय करतो त्याने करतो. आणि एक एक्झाम्पल मी माझ्या डिपार्टमेंटचं तुम्हाला दिलेलंच आहे. प्रश्न हा आहे की हा विषय मला कुठून मिळाला. हा विषय मला दिला आहे डॉक्टर पंडित पिंपळकर. ते संस्थापक होते स्वदेशी विज्ञान संशोधन संस्था नागपूर. ते इथे प्रतापनगरला त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी माझा हा लेख पाहिला तर तरुण भारतामध्ये स्मार्ट फोन वाढवतो जागतिक तापमान. हा त्याने माझा लेख वाचला आणि या लेटरच्या भरोश्यावर त्यांनी मोदींना लेटर पण लिहिलं. अशी जी गोष्ट आहे तुम्ही आणि ही भयंकर स्थिती आहे तर तुम्ही याच्यामधून काहीतरी मार्ग काढा असं त्यांनी मोदींना पत्र पण लिहिलं. आणि मग ते मला म्हणाले की मी मग त्याच्यानंतर या मीन टाइम मध्ये त्यावेळी मला त्या आपल्या संस्थेचा आपला आजीवन सभासद करून घेतलं आणि मला त्यांनी ते सचिव पण करून घेतलं. पण नंतर मला ते सचिव पण जमलं नाही तिकडे म्हणून मी रिझाईन केलं. तर ते म्हणाले की तुम्ही याच्यावर नंतरचे तुम्ही बघा याचे जे साईड इफेक्ट्स आहे याची अदर साईड आहे डिजिटलायझेशनची अदर साईड आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी लिहा. मग ते म्हणाले की त्याला ठीक आहे तर माझे 2-3 IT वाले ओळखीचे आहे मी त्यांना सांगतो आणि आपण ते हा सब्जेक्ट पुढे घेऊ. ते 2-3 आपल्या यांच्याकडे गेले पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एवढं केलं तर तुम्ही हा विषय का नाही म्हटलं घेऊन घेऊ. तर हा जो विषय केलेला आहे ते त्यांनी पिंपळकरांनी मला सांगितलं आहे. म्हणून हा जो विषय आजचा जो आहे मी सेना पंडित पिंपळकरांना मी आधी समर्पित करतो. आणि मी जे लेख लिहिला त्यांना ते कॉपी दिली झेरॉक्स कॉपी दिली आणि 10 दिवसामध्ये ते गेली. तर आता आपण पुढे विषयाला सुरुवात करू. कॉस्ट ऑफ शेक हॅट. आता मी सांगितलं की दोषांची आम्ही दुरुस्ती केलेली आहे. यांचे सगळे गुण मी घेतलेले आहे पण अवगुणाचे पण मला घेणं भाग आहे. ते मला माहित नाही. पण जे दोस्ती केली आहे ते मला त्यांचे अवगुण पण घेणं जरुरी आहे. काय आहे आता आपण त्या सब्जेक्टकडे वळूया. ऑलमोस्ट एव्हरी फॅमिली ओन्स मोर दॅन वन कम्प्युटर लॅपटॉप स्मार्टफोन आणि टॅबलेट्स. सगळ्यांकडे एकापेक्षा जास्त सगळ्यांकडे आहे. लॅपटॉप आहे स्मार्टफोन आहे कम्प्युटर आहे हे सगळं आहे. वापरकर्ते कोण आहे याच्यामुळे वापरकर्ते आहे व्यक्तिगत आहे संस्था आहे सरकारी संस्था आहे निमसरकारी संस्था राज्य सरकार केंद्र सरकार शाळा महाविद्यालय असे अनेक लोक आहेत ते या टेक्नॉलॉजीचे उपयोग करणार आहे. याला डिजिटल क्रांतीला तिसरी औद्योगिक क्रांती असे पण त्याला म्हणतात. पण काय आधीची जी होती मी आधी सांगितलं मेकॅनिकल क्रांती. आधीची जी टेलिफोन सिस्टम होती ती स्विचिंग सिस्टम मध्ये स्टेप बाय स्टेप जात होती. जसं तुम्ही 4-5 तुम्हाला डायल करायचं ते जे स्टेप्स होते 4 स्टेप्स वर जात होते आणि 5 मग हॉरिझॉन्टल जात होते. त्याला ते मेकॅनिकल होती. त्याच्यानंतर एनालॉग सिस्टम आली. एनालॉग सिस्टमवरती मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की आम्ही 1000 चॅनलपासून कमी 20,000 चॅनलपासून तर 1 लाख चॅनलपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. जी आमची ज्यावेळी अनालॉग क्रांती म्हणजे 8,000 होती. 960 चॅनल्स होते. आणि त्या डिजिटल क्रांतीमध्ये गेल्यामुळे आम्हाला 20,000 चॅनलच्या वर आम्ही तिथे पोहोचू शकतो. त्याच्यामध्ये काय असतं या इन्फॉर्मेशन डिजिटल टेक्नॉलॉजीला इन्फॉर्मेशन एज असं पण म्हणतात. का म्हणतात की इन्फॉर्मेशन एज मध्ये तुम्हाला ब्लॉग्स मिळतात ऑनलाईन व्हिडिओ आहे स्मार्टफोन आहे ई कॉमर्स आहे त्याच्यानंतर सोशल मीडिया आहे मेन म्हणजे आणि ऑनलाईन म्युझिक आहे टॅबलेट्स आहे स्मार्टफोन्स आहे PC आहे लॅपटॉप्स आहे अधिक आहे. म्हणून आपण याला सगळीकडे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते म्हणजे इन्फॉर्मेशन एज आपण याला म्हणतो. आता याच्या सुरुवात कुठून झाली डिजिटल क्रांतीला सुरुवात कुठून झाली www वेबसाईट कुठून झाली यापासून झालं ते आपण त्याला बघूया. डिजिटल क्रांतीला सुरुवात झाली 1947-1969 या पिरियड मध्ये याला सुरुवात झाली. इंटरनेटचा शोध लागला 1969-1989 आणि संगणकाच्या घरात प्रत्येक घरामध्ये शिरकाव झाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये संगणकाच्या कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये वाढ होतच गेली. 1984 मध्ये अमेरिकेमध्ये 8.2 घरामध्ये संगणक होते आणि वापर करणारे जे लोक होते ते 18 वर्षाच्या मुलांचे वापर करणारी संख्या होती 15.2%. कॉम्प्युटर होते 8.2 पण वापर करणारे जे होते 15.2. पण लगेच 1984-1989 5 वर्षात काय झालं की वापरकर्त्यांची संख्या टक्केवारी दुप्पट झाली आणि ती झाली 30.4. ठीक आहे. मग 1989
WWW वर्ल्ड वाईड वेब शोध आपण सध्या आपण करतोय याच्यामध्ये याचा शोध केव्हा लागला? याचा शोध लागला 1989 to 2005 मध्ये वर्ल्ड वाईड वेबचा शोध लागला. 1999 मध्ये हे सगळे जग जे आहे हे WWW सगळे जोडले गेले. 2005 मध्ये वेब 2.0 वर्जन याचा शोध केला. ते काम करू लागले आणि त्या काम करू लागल्यामुळे तुमचे स्मार्टफोन, डिजिटल टीव्ही आणि इंटरनेट हे सगळे आपसामध्ये जोडले गेले. ठीक आहे. 1990 ते 2000 या कोण स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरात विलक्षण वाढ झाली. किती झाली ते बघूया. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करता 2000 किती झाले ते बघूया. वर्ष आहे 1990, 2000 आणि 2020 या 3 वर्षामध्ये स्मार्टफोन किती झाले आणि इंटरनेटचे वापरकर्ते किती झाले ते बघू. 1990 मध्ये स्मार्टफोनचे वापरकर्ते होते 12.5 मिलियन, इंटरनेटचे होते 2.8 मिलियन फक्त. 2000 मध्ये काय झालं त्यांची संख्या स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या झाली 12.5 मिलियन आणि इंटरनेटचे झाले 6.631 मिलियन. 2020 त्याकडे 2005 मध्ये जे आहे 2005 मध्ये याचा शोध लागला. त्याच्यानंतर म्हणून 2020 मध्ये जे आहे स्मार्टफोनचे वापरकर्त्याचे झाले ते झाले 4.78 बिलियन 4.78 बिलियन आणि इंटरनेटचे वापरकर्ते झाले 4.54 बिलियन. म्हणजे जवळजवळ म्हणायला हरकत नाही काही 62% आहे आणि 59%. ठीक आहे. आता झालं याच्यात सोसायटीवर काय इम्पॅक्ट पडतो? वापरकर्त्याचं झालं. तुम्ही इंटरनेट वापरताय, स्मार्टफोन वापरताय, सगळे यूज करताय, जगाचे तुमचा कंटेंट झाला. आता याचा सोसायटीवर काय इफेक्ट पडतो ते बघा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड सांगितली. दुसरीची दोन्ही साईड पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मला घ्यायचे आहे. कुठल्या भागात सोडायचं आहे ते बघायचं. पॉझिटिव्ह साईड आहे लर्निंग न्यू स्किल, कम्युनिकेशन मध्ये प्रचंड वाढ झाली ते तुम्हाला सांगितलंच आहे. लर्निंग न्यू स्किल, डिजिटल बिझनेस, रिअल टाइम इन्फॉर्मेशन आणि डिग्रीज इन प्रिंट मीडिया या गोष्टी त्यांचे पॉझिटिव्ह साईड आहे. आणि अजून एक पॉझिटिव्ह साईड आहे जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जे लोकांचे जे गरीब लोकांचे पैसे होते मोदींनी जे अकाउंट ओपन करून दिला ते पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये द्यायचे यांच्या पैशामध्ये बदल बिजवली गेल्यामुळे खालच्या लोकांचा मोठा फायदा झाला. तो सगळा पॉझिटिव्ह पॉईंट आहे हे मला तरी वाटतं. आता निगेटिव्ह साईड मध्ये काय हे जे आहे लर्निंग स्किल, कम्युनिकेशन, डिजिटल बिझनेस हे आपल्याशी काही रिलेटेड नाहीये. आपण याच्यामध्ये काही येते मॅनेजमेंट मध्ये आपण येतोय कशामध्ये येत नाही तर हा आपल्याशी काही संबंधित जास्त काही विषयाचा येत नाही. तो जो साईड आहे निगेटिव्ह साईड तो आपल्याला जास्त इफेक्ट करतो. काय आहे काय होतं ते ऍडिक्शन, लाईफस्टाईल अफेक्टेड, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, लॅक ऑफ सोशल स्किल आणि इम्पेशन्स ह्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला इम्पॅक्ट करतात. पर्सनली आपल्याला ते लोक इम्पॅक्ट करतात. काय होतं परिणाम लोक आपसात जोडले गेले व माहितीचे आदान प्रदान सुरू झाले. ठीक आहे. डिजिटल क्रांतीमुळे प्रगती झाली पण त्याचबरोबर सायबर गुन्हे वाढत गेले. सायबर गुन्हे काय? सायबर क्राईम कशाला म्हणायचं? सायबर गुन्हेगारी ही ऐकून घ्या. सायबर गुन्हेगारी ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक दुष्परिणाम आहे आणि ह्या जागतिक समस्या आहे. फक्त आपलीच नाही जगामध्ये फ्रॉड होत राहतात. पण कोणाकडे कुठल्या देशामध्ये किती जास्त होतात आपल्याकडे किती होतात आणि कोणाकडे सगळ्यात कमी आहे ते पण आपण पुढे बघूया. पण ही आपली जागतिक समस्या आहे. ही निगेटिव्ह साईड जी आहे निगेटिव्ह साईड ही जागतिक समस्या आहे. फक्त भारताचीच नाही आहे सगळी जागतिक समस्या आहे. सायबर क्राईम हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्क यांचा समावेश असतो म्हणून त्याला म्हणतात की सायबर क्राईम. ओके. तेव्हा तुमची इन्फॉर्मेशन गोळा केली जातात त्याच्यातून तुमचे सगळे इन्फॉर्मेशन गोळी केले जाते. तुम्हाला माहिती नाही ना तुमचं कोड केलं तुमची इन्फॉर्मेशन त्याच्याकडे जी कशी गेली हेही आपल्याला माहिती राहते. तुमच्या ते पर्समधून तुमचे पैसे काढले जातात तुम्हाला माहितच नसतं. पण एक लक्षात ठेवा सायबर क्राईम होतो तो एकटा तो करत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असता. काय की आपण त्याच्यामध्ये पिन नंबर देतो, आधार नंबर देतो, काय देतो, तुमच्या याच्याशिवाय तो करत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असता आहे की नाही. डकेता पडतो तो तुम्ही घराच्या बाहेर जाता, चोरी करून चालला जातो, कुठं तोडून चालला जातो, त्याच्यामध्ये तुमचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पण या केसमध्ये जे आहे यू आर इन्व्हॉल्व. मला माहिती काय सांगू शकत नाही. तुझ्या कार्डची माहिती तुम्हाला सगळी चालू शकते. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, कोणाला घ्या, तुम्ही कार्डचे डिटेल टाका, पुढच्या वेळेला तुम्ही करा, तुम्ही बँक तुमची ऑनलाईन पेमेंट करा, सगळे डिटेल तिथे येऊन जातात. तुम्हाला फक्त ते CCV नंबर काय तो टाका लागतो, बाकी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. सगळं इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे.
अशी पश्चाताप होतो पैसे गेल्यावर. सायबर गुन्हेगारी भारतामध्ये किती वाढली इथे ठरवलं. दर दिवशी भारतामध्ये 180 पेक्षा जास्त गुन्हेगारी सायबर क्राईम नोंदवल्या जातात आणि 2022 मध्ये जे आहे 65,000 गुन्हे दाखल झाले. ऑनलाईन फसवणूक आणि रँकिंग आणि त्याच्या पण त्याच्यामध्ये आले. ठीक आहे. सायबर गुन्ह्यांचे म्हणजे 2021 पेक्षा 2022 मध्ये सायबर गुन्हेगारी ही 24% वाढली. त्याच्यापेक्षा वाढवत गेली. आता कुठल्या राज्यामध्ये किती किती वाढले? जे 65,000 जे आहे पूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये गेलेले आहे. ते काही टॉप जे आहे ते टॉप 5 आहे. तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे सगळे टॉप आहे. त्याच्यातून तेलंगणामध्ये 15,000 झाले, कर्नाटकामध्ये 12,000, उत्तर प्रदेशमध्ये 10,000, महाराष्ट्रामध्ये 8,000 आणि आंध्र प्रदेशमध्ये 2,000 अडीच अशी गुन्हे नोंद केले गेलेले आहे. ते सगळे टोटल गेली किती 65,000 इतकी येते. आरबीआय काय म्हणतं? जे फ्रॉड होतात तर आरबीआय म्हणते की सावध रहो जागता रहो. त्याचं काम म्हणतं ते सावध रहो जागता रहो. कारण सायबर गुन्हेगारी करता वी आर नॉट प्रिपेअर्ड. किंवा आपण सायबर सिक्युअर नाही म्हणूनच तुम्हाला आरबीआय तुम्हाला म्हणत राहते की तुम्ही सावध राहू. पण सावध राहून म्हणून सुद्धा आरबीआयची रिस्पॉन्सिबिलिटी कमी होत नाही. कारण बँकेमध्ये पैसे ठेवतो तर आपण कोणी भरोसा नाही ठेवतो. आधी आपण ते बँकेमध्ये पैसे ठेवत होतो तर आपल्याला काहीच काळजी नसायची. आणि बँकेमध्ये फ्रॉड जरी झाला तरी एक बाबू किंवा एक मॅनेजर हेच फक्त लोक इन्व्हॉल्व राहत होते आणि ते गुन्हेगार लोक पकडले पण जाऊ शकत होते. बाकी काय नाही. आता तर बँकेला माहितीच नाही की तुमच्याकडे गुन्हे कोण करणार आहे. आधी पोलिसवाले जे असतात पोलिसांना फलाना प्रकारचा गुन्हा झाला तिथे जर पाहते की कुठल्या प्रकारचा गुन्हा झालेला आहे या गुन्ह्यामध्ये कुठली टीम आहे कुठला ग्रुप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे ते हे सगळे ते पाहत होते. त्या लोकांना सगळी माहिती राहते. आता त्याची कंडिशन नाहीये. तुम्ही गुन्हेगार तुम्ही इथे म्हणा गुन्हेगार तुमच्या परदेशात कुठे तरी राहतो. याची काही माहितीच कोणाला कुठे नाहीये. म्हणून ते सांगत राहतं की सावध राहून जागतात म्हणून. याच्याकरता अमिताभ बच्चनचे पण घेतले. पण अमिताभ बच्चनला करोडो रुपये देण्यापेक्षा आपण सिस्टम सुद्धा अपग्रेड केली असती तर लोकांचे पैसे असतेच. रिझन फॉर द सायबर क्राईम मी आधीच बोललो आहे. सायबर क्राईमचं कारण काय आहे की वी आर नॉट रेडी फॉर द सायबर क्राईम और वी आर नॉट सायबर सिक्युअर. या दोन गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपलं सायबर क्राईम त्याच्यामध्ये होत राहतं. पण आता असं आहे तो कोण आहे सायबर सिक्युअर? मी हे करता करता मला पंडित पिंपळकरांनी मला सांगून दिलं मी आपल्याकडे तर गुन्हे होतात इतके होतात. पण मग कोणाकडे सगळ्या जगामध्ये इतके होतात का? कोणीतरी कोणाकडे कमी जास्त असं असतील. त्याचं कारण काय? वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटेटिव्ह रँकिंग 2022 हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटेटिव्ह सेंटरने 63 देशांची त्यांनी सर्वे केला. 63 देशांचा त्यांनी सर्वे केला. त्याच्यात त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये त्यांनी केली कॅपॅसिटी. त्यांची कॅपॅसिटी काय आहे आणि रेडीनेस टू अडॉप्ट अँड एक्सप्लोर द टेक्नॉलॉजी हा त्याच्यात घेतला. आणि सायबर क्राईम हे किती आहे हा सगळ्याचा अभ्यास करून त्याने क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये गुन्ह्याप्रमाणे त्याने ते कमी गुन्ह्याप्रमाणे जास्त गुन्ह्याकडे जाणार आहे अशी लिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये जो आहे डेन्मार्क आहे. डेन्मार्क त्यासाठी सांगितले डेन्मार्कमध्ये गिव्ह द टॉप प्रायोरिटी फॉर द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. डेन्मार्क म्हणून काय झालं इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनची थिअरी केलेलं आहे फॉर द वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटेटिव्हनेस रँकिंग 2021-2022 हे दोन आकडे माझ्याकडे आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे 5 कंट्री जे आहे टॉप आहे 2022 मध्ये. 2022 मध्ये पहिला जेव्हा आला डेन्मार्क, USA, स्वीडन, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड हे जे 5 कंट्रीज आहेत हे जे आहे नंबर 1, 2, 3, 4, 5. डेन्मार्क काय आहे पर्यायाच्या अर्थ काय की तो याच्यामध्ये कॅपॅसिटीमध्ये पण रेडीनेस आणि अडॉप्टेड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणि सायबर क्राईम याच्याकडे एकदम कमी असल्यामुळे डेन्मार्क इज ऑन द टॉप. आणि इतकं असूनही डेन्मार्क म्हणतो की आम्हाला अजून काही करायचं आहे. दे आर नॉट सॅटिस्फाईड. आणि आपण कुठल्या पोझिशनला आहोत आणि चायना कुठल्या पोझिशनला आहे तर चायना आहे 17 पोझिशनवर आणि आपण आहोत 44व्या पोझिशन. तो कुठे आपण कुठे जसे तो 1 नंबरवर आहे डेन्मार्क आणि आपण 44व्या. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला किती मेहनत करावी लागणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडी कल्पना येते. नाही आपण कुठे वेर वी स्टँड हे तर माहिती पडलं पाहिजे ना. निगेटिव्ह इफेक्ट ऑफ द टेक्नॉलॉजी हा खूप जरुरी आहे. कारण की निगेटिव्ह इफेक्ट जो आहे आपल्यापर्यंत होतो आणि हा जास्त जे इफेक्ट करतो जे आपले टीनेजर्स लहान मुलं आहेत जे देशाचे भविष्य आहे
ते कुठल्या दिशेने चाललेले आहे हा मोठा काळजीचा विषय आहे. आणि या काळजी जी आहे युनेस्कोने पण याच्यावरती काळजी नोंदवली याच्यावरती. तर हा जो इफेक्ट आहे. आणि आपली जी येणारी पिढी जर समजा अशी निघाली तर देशाचं काय होतं, मुलांची जास्त चिंता करणं खूप जरुरी आहे. येणाऱ्या पिढीचं काय होतं, निगेटिव्ह इफेक्ट ऑफ द टेक्नॉलॉजी कशा प्रकारे ते तुझा इफेक्ट करते, ते सोशल स्किल, एज्युकेशन, फिजिकल इफेक्ट अँड प्रायव्हसी अँड सिक्युरिटी अँड मेंटल हेल्थ या 4-5 गोष्टीवर तुमच्यावर ते इम्पॅक्ट करते. हे तुमच्यावर इफेक्ट करतं. तर सोशल स्किल, एज्युकेशन, फिजिकल इफेक्ट, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी अँड मेंटल हेल्थ. आता हे स्टेप बाय स्टेप आपण पाहू ते काय. सोशल स्किल, सोशल स्किल मध्ये पुअर सोशल स्किल किड्स चॅट ऐकूया जरा थोडंसं सिरियस आहे, सिरियस मामला. किड्स चॅट रादर दॅन कॉलिंग ऑर मीटिंग इन द पर्सन. म्हणजे मुलं काय आपल्यामध्ये ते चॅट करत राहतात, एकामेकाशी बोलत नाही. म्हणजे सोशल आयसोलेशन त्यांच्यामध्ये ते होतं. ठीक आहे. सोशल बॉन्डिंग्स आर रिप्लेस्ड विथ रिअल टाइम कम्युनिकेशन अँड रिझल्ट इन सोशल आयसोलेशन. जे एकामेकाशी असे चॅट करत राहिले तर ते आपसामध्ये भेटणार नाही. ते सोशल आयसोलेशन पॉईंट होते त्याच्यामध्ये ते. ठीक आहे. सोशल बॉन्ड्स आर रिप्लेस्ड विथ शॅडो. तुमचं माझं बोलणं झालं होतं, आपण भेटत राहतो म्हणून आपली थोडीशी बॉन्डिंग आहे. मी तुझ्याशी बोललोच नाही, काही नाही, फक्त चॅटिंग करत राहिलो तर ते त्याला कमी होत राहतं. हे रिलेशन जे आहे सोशल बॉन्ड्स आर रिप्लेस्ड विथ शॅडो. फ्रेंड्स इन द सोशल नेटवर्क got into the habit of the old. पुढे जातात बघा. Got into the habit of the old world and staring at the device screen even if surrounded by the people. बाकी लोकांना बसून असून सुद्धा ते लोक आपल्या मोबाईलवरच्या चॅटमध्ये बघतात. पुष्कळ ठिकाणी भूगत चित्र त्याच्यामध्ये आहे. Lost the ability to read in the tone of voice, facial expression, body language and direct wording. कळतच नाही लोकांची बॉडी लँग्वेज. तो बोलतोय त्याच्याचे काय अर्थ निघतोय हे आपल्याला कळत नाही. तो टॉन्ट मारतोय का हे आपल्याला कळत नाही. त्याला काय म्हणायचं हे कळतच नाही. काय की त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्स मध्ये वाढत गेले. जोपर्यंत एकामेकाशी आपण बोलणार नाही तोपर्यंत तुमचे वाह करणार नाही. कंपनीला मला काय वाटत होतं हे मला कळणार. जोपर्यंत आपल्यामध्ये बोलून काय कळलं पडतं. ह्या गोष्टी तिथे वाढतात आहे. वॉलेट गेम्स अँड व्हिडिओज कॅन किल सिम्पथी and brings distractions. व्हिडिओ गेम जे खेळतात ते गल्ली मारा, ओटे करा, याला मारा, त्याला मारा, या गेम खेळून जे आहे त्याची दुसऱ्यांच्या प्रतीची सहानुभूती करून जाते आणि त्याची विनाशाची भावना त्याच्या डोक्यामध्ये येतात. मी मारो, कुठो, अशा करो, त्याच्या करो, हीच भावना त्याच्यामध्ये. तर या गोष्टीपासून आपल्याला मुलांना वाचवणं बहुत जरुरी आहे. एज्युकेशन मध्ये काय फरक पडतो. Google any information you need rather than spending the time in the library and finding. लायब्ररीमध्ये पुढे जातच नाही. जरा माझ्या घरी बसल्या गुगलवर हे टाइप करा पटकन तुमच्या समोर येतं. ते लायब्ररीचा पुस्तक पहा हे का ते गेलेलंच आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळते. तुम्हाला म्हणजे प्रश्न आहे की तुम्ही लायब्ररीमध्ये गेला तुम्ही 4 लोकांबरोबर तुम्ही तिथे भेटा, 4 लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट होईल. गुगलवर घेतलं तर तुम्ही तिथेच राहा, तुम्ही जातच नाही बाहेर. Can attend the online classes. अभ्यासावर काय परिणाम होतो. Can attend the online classes without living in the home. कुठे बाहेर न जाता तुम्ही आपले ऑनलाइन क्लासेस अटेंड करता. Yet the technology does not guarantee the quality of education. या गोष्टी बहुत सिरियस गोष्टी आहे या. Children overuse the technology. Children overuse the technology if it affects the learning process in the negative way. In the negative way. Students play or use social media less than academic and lowers exam results. म्हणजे घरी बसल्या मुलं काय करतात आपल्याला माहिती. मुलांना वाटतं की मी आपल्या आईवडिलांना वाटतं की मुलं अभ्यास करतोय, की तिकडे चॅट करतात आहे, व्हिडिओ गेम खेळतात आहे, काय करतात आहे, अभ्यासाकडे लक्ष नाही. दरवाजा बंद केला की बाबा चांगला अभ्यास करतोय, पण ते रिझल्ट शो करतो. ह्या सगळ्या त्यांचा अभ्यासावर परिणाम होतो. फिजिकल इफेक्ट काय होतो. फिजिकल इफेक्ट मोस्ट डेंजरस इफेक्ट ऑफ द टेक्नॉलॉजी इज ओबेसिटी. मोस्ट डेंजरस इफेक्ट ऑफ द टेक्नॉलॉजी इज ओबेसिटी, ईटिंग स्नॅक्स, लेट वर्किंग अँड लेस एक्सरसाइज. हे याला मुख्य कारण आहे. ऍक्टिव्हिटी काम करणारे लोक आहेत त्यांना माहिती असेल. ओव्हर टाइम आर पीसी इज लायकली टू सफर फ्रॉम द बॅड सर्क्युलेशन ऑफ ब्लड. याच्यासमोर तिच्यासमोर
पुष्कळ बसलेला राहिला तर तुमचा ब्लड सर्क्युलेशनवर त्याचा तुम्हाला फरक पडतो. कर्व्ड बॅकबोन म्हणजे बॅक पाठवून जाते आणि हेडेक अँड पुअर आयसाइट हे त्याचे साइड इफेक्ट्स. कंटिन्युअस हेडफोन, हिअरिंग लॉस अँड रिंगिंग इन द इयर. ते तुम्हाला ऐकायला येत नाही, त्याच्यामध्ये रिंग वाजल्यासारखा आवाज तुमच्या कानामध्ये असा तो येत राहतो. प्रायव्हसी अँड सिक्युरिटी हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. चौथा आहे वेन मिसयूज्ड. प्रायव्हसी अँड सिक्युरिटी हे जरुरी आहे. वेन मिसयूज्ड टेक्नॉलॉजी एक्सपोजेस यू टू द नंबर ऑफ रिस्क. टेक्नॉलॉजी एक्सपोजेस यू टू द नंबर ऑफ रिस्क. 1 in 3 टीनेजर्स रिपोर्टेड सायबर बुलिंग. त्यांना धमकी मिळते. कुठलेही चालक होते, कुठलेही पेशंट खातात, काही पाहतात, त्यांना काही माहिती नसतं याचा परिणाम काय होणार आहे. त्याला माहिती नाही, ते याला धमकी देतात. धमकी देतात की मुलं घाबरतात. मुलं घाबरलं की मग ते सुसाईड. हे मुलं काय करतात, मुलं काय पाहतात ते आपल्याला माहितीच नाहीये आणि याचा आपला कंट्रोलच नाही, कारण की आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत. आपण दिवसभर आपण बसलो असतो, माफ करा मला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये असलो तर की काय काय आपलं मिळतं, करत काहीच नाही. इकडचं पैसे पण ते मुलं जे काय करतात ते तुम्हाला पण माहीत पडत नाही आणि तुम्ही म्हणू शकत नाही. तर हा जो आहे ते मुलांना अशी धमकी मिळते. धमकी म्हणजे तुमचे मुलं जर समजा गेले तर मग काही मतलब तुमची युवा पिढीचं काय होणार आहे ते जरा बघायला. सेक्सिंग बिहेवियर इन टीन्स हा एक दुसरा पॉईंट आहे. 39% सर्वे ऍडमिटेड सेंडिंग अँड रिसिव्हिंग द सेक्स मेसेजेस. म्हणून म्हणते की मुलं बसून झोपण्यामध्ये काय करतात हे आपल्याला माहित नाही. तर हे सेक्स मेसेजेस तुम्हाला सेंड रिसिव्ह करत राहतात. म्हणजे अभ्यास एक बाजूला राहिला, हे सगळे इथे राहतात. दिस इज द निगेटिव्ह साईड. त्याला म्हणतो निगेटिव्ह साईड ऑफ द टेक्नॉलॉजी याला आपण म्हणू शकतो. पण आपण कसा वापर करणं आपण आहोत. आपण कशा प्रकारे वापर करायचा ते पण आपल्याला ठरवायचं. तसं नाही म्हणजे ते टेक्नॉलॉजी बेकार आहे असं नाहीच आहे. टेक्नॉलॉजी इज व्हेरी बेस्ट. पण आपण कशा प्रकारे त्याचा उपयोग करून घेतो हे जरा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून ते टेक्नॉलॉजी बदनाम होते. Personal information shared on the Facebook can be hacked and it can be used for scam and virus attacks. Facebook पर अपनी इंफॉर्मेशन फोटो वीडियो टाकना जरा मजा आता. इतना लाइक हो गया, उतना लाइक हो गया, मेरे को इतना मिला. काही मतलब येत नाही. तुमची इन्फॉर्मेशन केव्हा हॅक होईल तुम्हाला सांगता येत नाही. पुढे आपण ते सांगू काय होतं ते. मेंटल हेल्थ ते 5वी आहे. त्याच्यानंतर त्याचा काय परिणाम होतो. निगेटिव्ह इफेक्ट ऑफ द टेक्नॉलॉजी 5वा जो आहे मेंटल हेल्थ. Technology improves quality and quantity of the sleep for which many have been declined. कुछ लोकांना झोप येत नाही म्हणून ते परेशान राहतात. पण हे लोक जे आहेत ते पाच राहतात आपली झोप पण खराब. आपल्याला प्रश्न समजतो रात्री उठून जे आपण झोपतो, आपण रात्री उठतो झोप उघडते तर आपण झोपायचा प्रयत्न करतो का नाही करत. आपण काय करतो की बाटे को व्हॉट्सअपवर काय सुरू कुठलं मेसेज आला रात्री 1:30 वाजता तरी आधी ते पाहतो आणि आवड असेल तर रात्रीचा पण त्याला फॉरवर्ड करतो. म्हणजे दुसरा जो आहे तो आरामात रात्रीपर्यंत झोपलेला असतो त्याला तुम्ही ते मेसेज काढून तुम्ही टनला घंटी वाढून तुम्ही झोपवड करता. तुम्हाला तुम्ही मैंने अच्छा मैसेज भेजा सुबह तो उसको मिलेगा पण त्याची झोपमोड होते. तुम्हाला झोप येत नाही, तुमची झोपमोड झालेली आहे पण तुम्ही दुसऱ्याची झोपमोड करता. कशा झालं पॉईंट. Constant technology used in the interference with your sleep, especially screening immediately before the bed. Addiction to the phone, computer games can affect the health and social life. हे भी आधीच त्याच्यामध्ये बोललेलं आहे. Smartphone stress cause notification on their absence. Feel stressed or depressed. याचा अर्थ काय आहे की आपण जे रात्री बसतो आणि रात्री झोप उघडली आधी सांगितलं रात्री झोप उघडली पाय आणि नोटिफिकेशन एक भी नाही आलं. काय आलं नोटिफिकेशन यायला पाहिजे मग काहीतरी गडबड आहे. मग त्याच्यामध्ये पण डिप्रेस मग त्याच्यामध्ये विचार तुम्हाला ते झोपच येत नाही. पण बेस्ट वे आहे की तुम्ही झोपताना म्हणजे मी जे करतो आणि तुम्हाला पण हे करतो रात्री झोपताना 9 साडे 9 तेव्हा तुम्ही झोपा. तुम्ही नेट बंद करून द्या, टेलिफोन सुरू ठेवा. नेट बंद करून द्या. मागे एकदा मी लेक्चर दिलं होतं त्याच्यामध्ये हेल्दी ब्रेन मध्ये बोललो होतो. हेल्दी ब्रेन त्याच्यामध्ये त्यांनी हेच डॉक्टर मार्क हॅमन म्हणून आहे त्यांनी त्याचे सांगितलं की तुम्ही जे करा ब्रेक घ्यायच्या करता त्यांनी सांगितलं होतं तुम्ही 9 त्यानंतर झोपायच्या आधी तुम्ही नेट बंद करा आणि मग झोपा. पण आपले नेट सुरू राहतात. तर हे जे आहे त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं. मानसिक स्वास्थ्य शास्त्रज्ञ काय म्हणतात याच्याबद्दल ते बघून घेऊ. शोधकर्ते मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि मानववंश शास्त्रज्ञ त्यांनी 1990च्या नंतर ज्या वर्ल्ड वाईड वेबच्या विस्तारानंतर अभ्यास केला
आणि सगळ्यांचे एकच मत पडलं की या प्राण्यांचा अति वापर होतो आहे. लिमिट नाही, अति वापर होतो आहे. अनेक पॅथॉलॉजीचे आपले रिपोर्ट येतात की तुमच्या ब्लड शुगरमध्ये किती असायला पाहिजे, तुमचं बीपी किती असायला पाहिजे, तुमचं फास्टिंग किती असायला पाहिजे, तुमचं हिमोग्लोबिन किती असायला पाहिजे. तर हे जे लिमिट्स आहेत ते याच्यामध्ये नाही की तुम्हाला इतकेच वेळ वापरा, की तुम्ही 10 मिनिटात वापरा, मग नंतर 9च्या नंतर बंद करा, असं काही याच्यात दिलं नाहीये. म्हणून सर्रास याच्यामध्ये आपण 24 तास याच्यामध्ये करत असतो. काही तज्ञ या इंटरनेटच्या अतिवापराला मानसिक विकार किंवा व्यसनाचे पण नाव देतात. व्यसनाचे पण नाव देतात. एक गोष्ट सांगतो इथे, आता मागच्या महिन्यामध्ये एक महिन्यापूर्वी नाना महाराजांचा इथे 125वी जन्मतिथी साजरी करण्यात आली इथे आपल्या वर्षसभागृहामध्ये. मी पण गेलो होतो तिथे, त्याच्यामध्ये गेलो तर माझ्यासमोर एक ग्रस्त बसले होते. अच्छा, त्याच्यानंतर ते बाबा महाराज तराणेकर बोलले, नितीजी गडकरी बोलली, आपले मोहनजी भागवत बोलले. या पिरियडमध्ये तो माणूस फक्त तो फोटो घेऊन फॉरवर्ड करण्यामध्ये, व्हिडिओ घेऊन फॉरवर्ड करण्यामध्ये त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त वेळ काढला. मरमर करत तिथे गेले. कशा करता गेले? तर कुठे 4 गोष्टी तुम्हाला सांगतात आहेत ते तुम्हाला ऐकायला गेले की ते फोटो घेऊन दुसऱ्याला पाठवले. म्हणजे हा जे सांगते त्यांनी व्यसन जे आहे ना, हे अति वापराचं मानसिक विकार, ते मानसिक विकार आहे. म्हणजे जे काय बोलतात आपल्याला काय माहिती नाही, ते लोक त्याने आळंदी घेऊन जातात. स्मार्टफोन ऍडिक्शन पुढे होतो वाटतं आपल्याला, अरे बाबा आपल्या बरा आहे, मोठं बटन दाबतो, त्याला मोबाईलचं सगळं माहिती आहे आणि तो बिलकुल आमचा नातू म्हणजे एकदम हुशार, पोरगा एकदम हुशार आहे, सगळ्या बटना दाबून सगळं ऑपरेशन सगळं त्याला माहिती आहे बिलकुल आहे, एकदम पिढीच त्याची आहे. पण याचा इफेक्ट काय होतो हे पण त्याला थोडंसं बघणं जरुरी आहे, ते इथे केअर घेणं जरुरी आहे. म्हणून मी म्हटलं आताची जी पिढी आहे, या पिढीला, आपली जी नवीन पिढी आहे, नवीन पिढीला सांभाळणं जास्त जरुरी आहे. मुलांचा स्क्रीन टाइम वाढला. आधी तुम्हाला लक्षात असेल की प्रत्येक घरामध्ये जा तर तुमचे कार्टून फिल्म, कार्टून चॅनल लागले राहत होते सगळ्या ह्याच्यामध्ये. पुढे जा, मुलं माझ्या की कार्टून फिल्म, या घरात जा कार्टून फिल्म, तिकडे गेला कार्टून फिल्म. पण आजकाल ते कमी झालेलं आहे. कार्टून फिल्म तुम्हाला दिसतच नाही. पुढे गेले मुलं सगळे तिकडे इकडे बसून बसून सगळे पाहतात. काय पाहतात आहे काय नाही पाहतात आहे आपल्याला काही माहितच नाही. आणि तुम्ही त्याला विचारल्यानंतर काय अधिकार आहे, कुछ नाही. म्हणजे काय अशी गोष्ट जे आपण लपवून पाहतात, म्हणजे जे त्यांना पाहण्यासारखं नाही असेही पाहतात. म्हणजे सगळेच असे पाहतात नाही, पण असेही पण पाहतात. त्यांना ते फील्ड इज ओपन, त्यांना फील्ड ओपन आहे सगळे पाहायला. तर गोष्टी करणार नाही, आपसामध्ये बोलणार नाही, पण मूलभूत जरूर पाहते सगळे. पण हे जर आपण पाहतोय सगळे पाहतो, चांगलं जर पाहत नसेल किती गॅरंटी नक्की. आणि याचा जो काय हा जो स्क्रीनचा जो प्लेअर राहतो तो त्यांची झोप पडतो. स्क्रीनचा जो प्लेअर आहे हा तुमची झोप पडतो. हे चित्र बरोबरी राहतं. उठे बाबा चल रे बाबा, आय गे बाबा, तू पोरगा काही ऐकत नाही, काय बाबा सगळं ऐकत नाही, तसंच बोलू राहतं. बरोबर आहे चित्र. मोबाईल फोन ऍडिक्शन पुढे घेऊन गेलो. Excessive exposure also affects your physical health, social health and mental health. मी आगे चुकलंच आहे, पण हे जे excessive exposure also affects your physical health, social health and mental health. है ना? मुलांचा स्क्रीन टाइम वाढला. मी आधी सांगितलं टीव्हीचा कमी झाला, मुलांचा स्क्रीन टाइम याच्यावरती वाढला. त्याचा काय झाला, मुलं कसा विचार करतात, कसे संवाद साधतात, सकारात्मक विचार करतात किंवा नकारात्मक विचार करतात, याची कल्पना करणे आता कठीण झाले आहे. हे सगळे अभ्यासक सांगतात. ठीक आहे, मग याच्याकरता काय करा, काय नाही काय उपाय असले पाहिजे की फक्त भाई तुमच्या मुलाला कंट्रोल करा, याला कंट्रोल करा, काही करा. पण काही ना काही तर त्याच्यामध्ये रुलिंग असलं पाहिजे, कशा काही लिमिट असल्या पाहिजे. तर याने काय केलेलं आहे, चिल्ड्रन्स सोशल मीडिया यूज चॅलेंजेस टू द पेरेंट्स. आई वडिलांना यांना आव्हान आहे, मुलांना कंट्रोल करणं हे आव्हान आहे. तर काय केलं पाहिजे, तर हे काय म्हणतात, 1 in 6 पेरेंट्स डू नॉट यूज पेरेंटल कंट्रोल. 6 पैकी एका मुलाच्या आई वडिलांचा त्याच्या मुलावरती कंट्रोलच नाही, तो तुमचं ऐकतच नाही. हे जागतिक रेकॉर्ड आहे, आपल्या यासाठी फक्त भारताचेच नाही, हे जागतिक आहे. 39% पेरेंट्स डू नॉट हॅव टाइम टू मॉनिटर देअर चिल्ड्रन सोशल मीडिया यूज. 39% लोक जे आहे ते त्यांना माहितच नाही की आपले मुलं सोशल मीडियावर काय पाहतात.
देख रहा है बघतोय त्याला औषध वगैरे चूप आहे ना, बस आपल्याला हे फक्त माहिती. तो काय बघतो आहे हे पण बघणं जरुरी आहे, वडिलांचं आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा फॉल्ट नाही आहे, हा आपला फॉल्ट आहे. 21% कॅनॉट फाइंड इन्फॉर्मेशन टू सेटअप मॉनिटरिंग. म्हणजे मुलांवरती कसा कंट्रोल ठेवायचा, त्याच्यापेक्षा मॉनिटरिंग करायचं होतं, हे पण पेरेंट्सला माहिती नाहीये. आणि 30 मुख्य गोष्ट 32% फाइंड्स वे चिल्ड्रन, म्हणजे 32% मुलं जे आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या आई वडिलांना कसं बनवायचं आणि आपण सोशल मीडिया कसा यूज करायचा, ते मुलांना माहिती. आई वडिलांना कसं पाठवायचं लागतं आणि कसं त्यांना बनवायचं. याच्यामध्ये काय जे आहे हे रिकमेंडेशन्स आहेत. रिकमेंडेशन त्यांनी दिलेले आहे. स्क्रीन टाइम फॉर द किड्स, न्यू रिकमेंडेशन हे कोणी दिले आहे? अमेरिकन अकॅडमिक ऑफ पेडियाट्रिक्स याने दिलेले आहे. ते वाचण्यासारखं नाही आहे म्हणून मी कॉपी करून इथे आणलेलं आहे. त्याच्यामध्ये अमेरिकन अकॅडमिक ऑफ पेडियाट्रिक्स यांचे काय यांनी तुम्हाला दिलेलं आहे रिकमेंडेशन्स आहे की जरा थोडंसं जाणून घेऊया. त्याने एज ग्रुप केलेलं आहे 18 महिन्यापेक्षा लहान, 18 महिन्याचे 2 वर्ष, 2 वर्षाचे 5 वर्ष आणि 6 वर्षाचे वर असं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर 18 महिन्यापर्यंत जे आहे त्याच्याकरता नो स्क्रीन टाइम. मुलांना मोबाईल देऊ नका 18 महिन्यापर्यंत, की तो चूप बसतो म्हणून त्याला दिलेला आपल्या गोष्टी करून राहिले. पुष्कळ या ठिकाणी मैत्रिणीकडे गेला, त्रास देतो, मुलांचे ठेवून दिला आणि आपल्या गोष्टी करत नाही. तर हे जे आहे 18 महिन्यापर्यंत द्यायचे नाही. 18 महिन्याचे 2 वर्ष, 1.5 वर्ष ते 2 वर्षापर्यंत स्क्रीन टाइम लिमिट्स अँड अवॉइड सोलो यूज. त्याला किती वेळ बघायचा हे तुम्ही ठरवा आणि त्याला एकटे नका बघू देऊ. त्याला एकटे नका बघू देऊ. त्याला तुमच्यासोबत बघा तू काय बघतोय, म्हणजे ते धमकीवाला काम तर नाही म्हणा. पण 2 to 5 years लिमिट स्क्रीन टाइम टू हाफ एन आवर अ डे, एका दिवसाला अर्धा तास. त्याच्याकरता पेरेंट्सनी स्ट्रिक्ट राहणं जरुरी आहे. ठीक आहे. 6 hours ओल्डर कन्सिडर लिमिट ऑन द टाइम स्पेंड अँड टाइप ऑफ मीडिया. 6 वर्षाच्या वर गेल्यानंतर त्याचं तुम्ही टायमिंग फिक्स करा आणि तो कुठल्या मीडिया पाहतो आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. हे त्याचे रिकमेंडेशन आहे अमेरिकन अकॅडमिक ऑफ पेडियाट्रिक्स. डिजिटल ऍडिक्शन म्हणजे काय? अतिवापरामुळे मोठ्यांबरोबर लहान मुलांचे पण मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. आत्महत्या करण्याच्या पर्यंत टोकाच्या भूमिकेपर्यंत लोक पोहोचलेले आहेत. कारण काय आहे की याच्यामध्ये जे आहे मोबाईल जे आहे तुमच्या माइंडचं पूर्ण ब्रेनच्या सगळं कंट्रोल त्याच्यामध्ये है ना. डिजिटल एडिक्शन, डिजिटल डिपेंडन्सी आणि प्रॉब्लेमॅटिक यूज आणि ओव्हर यूज हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मोबाईल जे आहे तुमचं ब्रेनचं सगळं त्यांनी तुमचं कब्जा करून घेतलेलं आहे. एक थोडंसं उदाहरण देतो. आधीचे जे होते, आधीचे टेलिफोन नंबर होते, एक 6 डिजिट सगळ्यांचे नंबर होते त्याच्यामध्ये. तर आपण कोणाला म्हणजे 200चा नंबर काय, मला 200 नंबर लागला, फटफट मला नंबर याद होता, तुम्हाला नंबर लावा. ठीक आहे, यांना लावायचा, यांना घेता नंबर घेतो लावा. आता काय होतं, आता मला काय करायची गरजच नाहीये. फक्त तुमचं नाव टाकतो की नंबर, फक्त फोन तुम्हाला चालला जातो. म्हणजे ती मेमरी आहे ती आपण स्मरणशक्ती जी होती ती गेली. आणि आधी ज्याच्यामध्ये समजा ते 50 लोकांचे नाव तुमच्या यादीमध्ये असले तरी 12-15 लोकांचे नाव तुम्हाला नंबर तुम्हाला पाठ राहतो. बाकीच्या करता भले तुम्ही डायरी पहा, पण जे रेग्युलर जे तुमच्या रोजच्या याच्यामध्ये होते त्यांचे नंबर तुम्हाला पण पाठ राहतो, आहे की नाही. ऍडिक्शन, ओव्हर यूजच्या संदर्भात मनोरुग्णाच्या समस्यामध्ये नैराश्य, चिंता, शत्रुत्व, संतापाची भावना, आणखी एडीएचडी अटेन्शन डेफिशियंसी हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर इज रिलेटेड टू ब्रेन. हा जो आजार आहे हा रिलेटेड टू ब्रेन आहे. हे सगळं त्याच्यामध्ये ओव्हर यूज ऑफ टेक्नॉलॉजी. ओव्हर यूज संदर्भात रुग्णामध्ये काय 1918 मध्ये क्लिनिक सायकोलॉजिकल सायन्सने 5 लाख मुलांची मुलाखत घेतली. त्याच्या अहवालामध्ये काय म्हणतात त्याच्यामध्ये मुलांच्या डिजिटल मीडियाचा अतिवापर आणि स्क्रीन ऍक्टिव्हिटीमुळे मुलांमध्ये निराशेची भावना लक्षणे दिसत असून त्यांच्यात आत्महत्येची भावना पण प्रबळ झाली आहे. ठीक आहे. ते 5 लाख लोकांचं त्यांनी घेतलं. 2018 मध्ये त्यांनी रिपोर्ट घेतलेला. चीनमध्ये पण असं झालेलं आहे. चीनमध्ये काय त्यांनी ते टाइम लिमिट केले काय, ते मुलांच्या स्वास्थ्यावर काय फरक पडतो. चीनमध्ये 2 तास स्क्रीन टाइम असलेल्या मुलांची शारीरिक गतिविधी योग्य असून त्यांचे मानसिक स्वास्थ्यही योग्य आहे. हे त्यांनी त्याच्यामध्ये स्क्रीन टाइम त्याला मुलांना फिक्स करून दिले आहे. त्याच्यावर बघायचं असतं. आता कॅनडामध्ये काय झालं, कॅनडामध्ये 2300 लोकांवर 2300 मुलांच्या पालकांवरती त्यांनी सर्वे केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 ग्रुप तयार केले. एक 10 ते 12
त्याच्यामध्ये ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे वर चालले त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये त्यांनी जे ग्रुपमध्ये त्यांनी विचारलं की एक अर्धा तासापेक्षा कमी स्क्रीन टाइम असलेले आणि 2 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाइम असलेले असा गट तयार केला. त्याच्यावर त्यांचा काय इफेक्ट आहे तो त्यांनी केला. ठीक आहे. त्याच्यावर रोज मग त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम काय झाला? रोज अर्धा तासापेक्षा स्क्रीन टाइम असलेल्या मुलांपेक्षा रोज अर्धा तास जास्त स्क्रीन टाइम असलेल्या मुलांमध्ये ADHDची लक्षणं 7.7% जास्त. ADHD म्हणजे पुन्हा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. जास्त टाइम तुम्हाला तुम्ही मोबाईल यूज कराल तर तुमच्या ब्रेनवर ही बिमारी तुम्हाला होऊ शकते. ब्रेन रिलेटेड 5 वेगवेगळ्या मुलांमध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स मध्ये मुलांना साक्षरता आणि त्यांची आकलन शक्ती पण त्याची कमी होते. स्मार्टफोन आल्यापासून मुले टीव्ही पेक्षा स्मार्टफोन वापरू लागले. 2011 मध्ये 4% मुले पाहत होते, स्मार्टफोनचा वापर करत होते. आता 2017 मध्ये 35% झालेले आहे. फक्त किती झाले? 6 वर्षामध्ये. 6 वर्षामध्ये आपण 4% वरून 35% आहोत. हा 2017चा आहे. आज आपण 2024 मध्ये आहोत. त्याच्यामध्ये निश्चितच त्याची वाढ झालेली आहे. आता मुलांबद्दल काळजी हा जो लेक्चर आहे इट इज ऑल फोकस्ड ऑन मुलांवरतीच असतं. मुलांना जे IIT मध्ये काम करतात त्यात तुम्ही बघितलं असेल की सगळे जो विषय जे आहेत त्याच्यावरती घेतलेले आहे. तर हा जो सरांनी मला जो दिला होता त्याच्यावरती मी एक लेख लिहिला होता. तो लेख तरुण भारतामध्ये तो सगळे याच्यामध्ये प्रकाशित झाला. तो होता स्मार्टफोन, इंटरनेट आणि मानसिक आरोग्य. तो जर डेट लक्षात ठेवा. हा जो प्रकाशित झाला 28 जुलैला हा प्रकाशित झाला. 28 जुलैला. लगेच 27 जुलै एक महिन्यानंतर युनेस्को काय म्हणतोय? युनेस्कोच्या अहवाल दिला आहे. काय म्हणतात की शाळांमध्ये स्मार्टफोन हद्दपार करा. युनेस्को म्हणतोय की शाळेतून मोबाईल फोन हद्दपार करा आणि डिजिटल शिक्षणाचा आवाज परकड वगैरे त्यांनी मत केलेली आहे की मी लिहिलं त्याच्या 1 महिन्यानंतर. लगेच दुसऱ्या दिवशी 27 जुलैनंतर 28 जुलैला तरुण भारत आणि महालोकसत्ता यांनी याच्यामध्ये अग्रलेख दिले. हा विषय मोठा आहे. युनेस्कोने विषयाला उचलला म्हणजे हा विषय मोठा आहे. ते याला मोबाईलवर गेलं पण त्याच्यानंतर सगळं शांत. शाळा काय करताय, सरकार काय करताय, कुणी काय करताय, आई वडील काय करतात काही मतलब नाही. स्टुडंट राहिले इन इंडिया. निकोलस क्रिस्टोसी अमेरिकेचे समाजशास्त्रज्ञ चिकित्सक 2018 मध्ये काय म्हणाले होते? 2018 मध्ये म्हणाले की इंटरनेटचे व्यसन हे 21व्या शतकातील महामारी राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. असे काय आजार होतात मी सांगायचो. त्याच्यासाठी मानेचे आजार होतात, त्याच्यामध्ये होतात पाठ वाढून जाते. अजून काय आजार होतात? ओव्हर यूजमुळे तुम्हाला ब्रेन ट्यूमर, मेल इन्फर्टिलिटी, हार्ट डिसीज, इयर फंक्शन आणि अल्झायमर आणि पार्किन्सन यासारख्या तुम्हाला आजार तुम्हाला त्याच्यामध्ये होऊ शकतात. ओव्हर यूज ऑफ टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन, डॉक्टर जे काही त्याचं पर्सेंटेज किती आहे? याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर 74% लोकांना होऊ शकतात. मेल इन्फर्टिलिटी जी आहे 37% लोकांना होऊ शकतात. हार्ट डिसीज 45% लोकांना होऊ शकतात. हिअरिंगचं पर्सेंट 80% लोकांना होऊ शकतात. अल्झायमर 11% लोकांना आणि पार्किन्सन जे आहे लोकांना या बिमाऱ्या होऊ शकतात. त्याच्यापासून वाचणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपमध्ये तुम्ही सांगितलं सिनियर सिटीजन मध्ये पण हे जरा खूप वाढलेलंच आहे. म्हणजे बुढापे का साथी असं म्हणून त्याची ऍड होत राहते आणि बुढापे लागले सगळं त्याच्यामध्ये फॉरवर्ड करण्यामध्ये सोशल मीडियाचे बसत बघा. 2022 मध्ये किती वापरत होते त्याचा पुढे काय परिणाम होतो म्हणजे हे फिगर दाखवायचं कारण आहे की पुढे याचा इम्पॅक्ट काय होतो ते पण दाखवत होते. 2022 मध्ये 4,90 कोटी लोक हे यूज करत होते. 2023 मध्ये 5.3 अब्ज झाले आणि 2028 मध्ये हा आकडा 6 अब्ज पर्यंत जाण्याचा हे आहे. हा याचा उपयोग काय? पण हे जे इतके लोक जे वापरतात आहे त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? शेवटी ते पण बघितलं पाहिजे. पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होतो? ते काहीच होत नाही. काहीच नाही होत. सर म्हणाले काही नाही होत. बघू आपण. पर्यावरण डिजिटल तंत्रज्ञान हा हवामान बदल समस्येचा एक भाग. सर डिजिटल तंत्रज्ञान हे हवामान बदल समस्येचा एक भाग आहे आणि आधुनिक जगातील सर्वात कमी टिकाऊ आणि पर्यावरणास हानिकारक औद्योगिक क्षेत्रापैकी एक आहे डिजिटल टेक्नॉलॉजी.
आपण करतो, आपण काही नाही करत, परवान्याशी काही संबंध नाही आपल्यामध्ये, काय होतं त्याची चिंता नाहीये. पण याच्या अजून इम्प्लिकेशन्स काय, फक्त हे रिकव्हरी पर्यावरणास धोका आहे अशी टेक्नॉलॉजी नसून पुढे काय किती वापर करण्यात आले, इम्पॅक्ट काय होतं त्याच्यावर. 2020, 2026 आकडे दिलेले आहे. स्मार्टफोन इंटरनेटचे वापर करणे हे त्याच्यात दिले आहे. त्याचा परिणाम काय, ते जितके तुम्ही वापरकर्ते वाढतील तेवढं तुमचं कार्बन डायऑक्साईडचा उत्सर्ग तुमचा वाढतो. यू आर एमिटिंग द CO2 इन द ॲटमॉस्फिअर. आणि मग हे गेल्यानंतर काय तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग, आणि ग्लोबल वॉर्मिंग झाल्यानंतर काय परिणाम होतो काय ते आपण पाहतो. काय आज पुढे आपला हिवाळा गेला तर थंडी नावाची गोष्ट सुरू आहे. हा परिणाम होतो. ठीक आहे. तर 2013 मध्ये सगळेजण एमिट करतात. तर या क्षेत्राने CO2 किती एमिट केलं तर 2013 मध्ये 2.5% टोटल एमिशन या सेक्टरने फक्त एमिट केलेले आहे. या सेक्टरने 2.5% टोटल एमिशन त्यांनी केलेलं आहे. आणि 2018 मध्ये हा जो झालेला आहे हे जी फिगर वाढली तर हे गेले 4%. म्हणजे 2013 मध्ये 5 वर्षामध्ये 2.5% होतं एमिशन होतं. आता 2004 मध्ये झाले काय की युजर्स वाढले, युजर्स वाढले. मग आता काय झालं, प्रत्येक एनर्जी टाका प्रश्न हा एक प्रश्न आहे की हा त्याच्याशी रिलेटेड आहे. तुम्ही युट्यूबवर टाकला तो स्टोअर झाला, याने व्हिडिओ काढला तो स्टोअर झाला, तुम्हाला पिक्चर घेतली ती स्टोअर झालं, गाड्या घेतली ती स्टोअर झालं. आणि तुम्हाला सगळं टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहिजे, तुम्हाला हे गाणं नको का बदला, तुम्हाला हे पिक्चर नको का बदला, कोणी म्हणतं हा नको पाहिजे ते पाहिजे. ही कुठली तरी गोष्ट तुम्ही स्टोअर करायला पाहिजे. मग इतके तुम्ही स्टोअर करा तर तुमची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. की इतके सगळे युजर झाले तर त्यांच्या स्टोरेज तुम्हाला वाढवणं जरुरी आहे. आधी एवढी जागा लागत होती, आधी इतके लागते, मग तितकी लागते, मग त्याला 20 लागेल, मग त्याला एअर कंडिशनिंग लागेल, आणि त्याला 24 तास सुरू पाहिजे. हे तुम्ही रात्री 2 वाजता जरी वाचले की यार बोर हो रहा ते पिक्चर पाहता तुम्ही गाणं तुम्हाला हवं पाहिजे, हे 24 तास पाहिजे. म्हणून काय झालं 2022 मध्ये टोटल जेवढी एनर्जी यूज केली त्या टोटल एनर्जीचा आपण 2% जो भाग आहे तो फक्त या स्टोरेज याच्यामध्ये गेला. लक्षात आलं. 2022 मध्ये 2% जे ग्लोबल इलेक्ट्रिसिटी फक्त ही स्टोरेज कॅपॅसिटी मध्ये गेलेली आहे. आणि हा जो आकडा 2030 मध्ये 8% पर्यंत जाणार. सतत विजेची उपलब्धी, कारण की त्यांनी सांगितलंय की तुम्ही शिकायला तुम्हाला एक्सचेंज सुरू ठेवायच्या, स्टोरेज आलाय ते तुम्हाला चालू ठेवायच्या, इलेक्ट्रिसिटी लागेल, कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी तुम्हाला याची गरज आहे. तर 2022 मध्ये आहे 5% तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज केली. 2022 मध्ये 10% तुम्ही यूज केली. आणि 2025 मध्ये 20% तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे. आणि आता मॅक्झिमम जे आपलं जनरेशन आहे हे सोलर माहिती आहे, इथे गोष्टी आहे. पण सगळ्यात जे मॅक्झिमम जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ते करतो कोल याच्या. आणि कोल याच्यामध्ये केल्यास म्हणजे काय की त्याचा उत्सर्ग कमी जास्त, CO2 एमिशन, ही ग्लोबल वॉर्मिंग. आणि आता त्याचा दुसरा भाग म्हणजे ई वेस्ट. टीचर सर 2 मिनिटं दुरुस्तीपेक्षा बदली जास्त. आपल्याला माहिती आहे की टीव्ही खराब झाली तुम्ही घ्या टीव्ही बदलून टाका, तुम्ही रिपेअरीच्या भानगडीत पडत नाही. आणि हे आम्ही पण पाहिलेलं आहे, हे आम्ही पण आमच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे हीच टेक्नॉलॉजी आलेली आहे. की आधी आम्ही जे होतो अॅनालॉग मध्ये होतो, रात्री बसून आम्ही त्याची युनिट ठीक करत होतो. पण आता जे आहे टेक्नॉलॉजी आल्यामुळे काहीतरी इंडिकेशन येतं, चला ना हे करा तुझं डालो हे काढा तर तिथे काढा. ही गोष्ट तिथे आलेली त्याच्यामध्ये आलेली आहे. एका मोबाईलचे आपण मोबाईल वापरतो, एका मोबाईलचे आपण जेव्हा ते मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामध्ये 55 किलोग्रामचे CO2 एमिशन होतं. आणि 2018 मध्ये झालं, 2018 मध्ये 1.9 अब्ज मोबाईल विकले गेले. म्हणजे 1.9 अब्ज मल्टिप्लाइड बाय 55 इतके कार्बन डायऑक्साईडचा उत्सर्ग झाला. राईट आहे की नाही. ठीक आहे, त्याने तुमचं वायुमंडळ गरम झालं. ठीक आहे. आणि ही कचरा नंतरची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मोबाईल जे मॅन्युफॅक्चरिंग करतो सगळं करतो त्याला काहीतरी घटक राहतात, जे की नैसर्गिक घटक आहे. आणि नैसर्गिक घटक इझिली मिळत नाही, आणि मिळाले हे दुर्मिळ आहे. आणि मिळाले तरी त्याची ती अवेलेबिलिटी लिमिटेड आहे. काय आहे डिजिटल तंत्रज्ञानाला लागणारे अति महत्वाचे दुर्मिळ खनिज घटक हे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेले आहेत. कुठले घटक आहे ते कोबाल्ट आहे, गॅलियम आहे, इंडियम आहे, टंगस्टन आहे ना. हा साठा मर्यादित आहे व त्याचा शोषण परिणाम वाढण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकतो.
सोल्युशन ते शेवटी आपण आता एंड आलेलो आहे. सोल्युशन तर काहीतरी द्यावंच लागेल, नाही ते काही बदलत नाही. सोल्युशन काय? गिव्ह युअर फोन ब्रेक. बंद करून ठेवा. एक दिवस डिसाईड करून ठेवा की 8 दिवस मी फोन वापरणारच नाही किंवा 1 दिवस मी नेट वापरणारच नाही. नाही होणार. रात्री नेट बंद करून ठेवून द्या. काहीतरी कंट्रोल तुमच्या आपल्यावर कंट्रोल असला पाहिजे. आपल्यावर कंट्रोल असेल तेव्हाच आपण मुलांवर कंट्रोल ठेवू शकू, त्यांच्यावर वास ठेवू शकू. आणि आपण तसं करत गेलो ते काय म्हणत नाही. आणि दुसरं एक काय, आई वडील दाखवत असताना आजोबांनी मध्ये बोलायचं नाही. त्याचे आजोबा परमिट करतात म्हणून मग ते मुलं पुढे सोडून जातात. या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, टिप्स स्पेंडिंग लेस टाइम, त्याच्याकडे टिप्स दिलेल्या आहे. टर्न ऑफ युअर डिव्हाइस ऑल टुगेदर, बंद करून ठेवा. लिमिट सोशल मीडिया, लिमिट स्मार्टफोन ऍप्स, जास्त ऍप्स त्याच्यावर डाउनलोड करून ठेवू नका. गेट आउट ऑफ युअर हाऊस, लोकांमध्ये जा, बाहेर जा, लोकांशी मिळा, हे कारण आहे. आणि गेट इन्व्हॉल्व, लोकांशी संबंध वाढवा. हे जरा सोल्युशन आहे. आणि ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत आता फक्त कान बंद करून किंवा डोळे बंद करून चालणाऱ्या आता नाहीये. समजलं का? ये कान बंद केले, डोळे बंद केले, जाओ यार आपको क्या करना पड़ता है, जो गवर्नमेंट देखेगी उसका काम है, उसका बच्चा वो देखते रहेगा. अशी वेळ आलेली नाहीये. का की आता अजून दुसरी टेक्नॉलॉजी तुमच्याकडून आ करून उभी आहे. ती काय आहे? ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स समोर आ करून उभी आहे. तुम्ही त्याची या डिजिटल टेक्नॉलॉजी तुम्ही शेकायड केलेला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी तुम्ही शेकायड केलेला आहे. पण आता काय आहे, इथे फक्त तुम्ही फिंगरटिप्स तुम्ही फक्त टच केलेले. आणि भयंकर आहे, याचे फायदे अनेक आहे. भयंकर आपल्याशी संबंधित आहे. काय बघूया त्याचे फायदे आहेत, मोठे आहेत, आपण जाऊ नंतर बघू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय होतं आता? फेक आहे का? फेक, डीप फेक, क्लिअर फेक आणि सायबर किडनॅप. आणि सायबर तुमचे पैसे जात होते, आता सायबर किडनॅपिंग पण सुरू झालेलं आहे. दॅट इज बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फेक न्यूज तुम्हाला मिळत राहते. फेक न्यूज तुम्हाला मिळत राहते की तुम्हाला खरी आहे की खोटी आहे तुम्हाला माहितीच नाही पडत. तुम्ही कोणाला याच्यामध्ये घेता, व्हॉट्सअपमध्ये घेता आणि कोणाला मारून टाकता. तुम्ही नसतो चांगलं होऊन कंटिन्यू आपल्या घरी जातो, पण इथे ते आपल्या व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती त्याला महिन्याभरापूर्वी आधीच त्याला मारून दवाखान्यात गेला हे त्याला मारून. तो पडतो, तो फॉरवर्ड करणारा बघत नाही की खरं आहे की नाही. पण त्याला वाटतं की आपल्याला कोणतरी चांगल्या माणसाने फॉरवर्ड केलेला आहे म्हणजे दिस इज ट्रू. तर हे फेक न्यूज, डीप फेक. आणि डीप फेक मुळे अराजकता निर्माण होऊ शकते, नकली फोटो निर्माण होऊ शकते. हा धोका आहे. आणि मोदींनी पण याच्यामध्ये म्हटलेलं आहे नकली फोटो. त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये थोडंसं सांगतो. याच्यामध्ये डीप फेक मध्ये तुमचा फोटो घेतला, तुमचा आवाज घेतला, कुठलीचा आवाज घेतला, तुम्ही फोटो घेतला, तोच दुसरीकडे ट्रान्सफर करतो. तोच तुम्ही न बोललेले, तुम्ही जे काही बोलले पण नाही ते सगळं त्याच्यामध्ये येऊन ते व्हिडिओ तुम्हाला हे करतात. ते व्हिडिओ मी तर बोला नाही, पण ते व्हिडिओ तुम्ही पुरून करत ना पुढं आपण करू शकतो नाही शकत. मग क्लिअर ह्याच्यामध्ये काय होतं, क्लिअर फेक काय, जशी नकली न्यूज असतात, नकली फोटो आणि व्हिडिओ तयार होतात, याच्यामध्ये ज्या क्लिअर फेक मध्ये वेबसाईट्स होत्या नकली वेबसाईट्स तुम्हाला कळणारच नाही काय. आणि याच्यामध्ये जे आहे सायबर किडनॅप करायचे जसे ते पैसे काढतात तसे ते मुलांना किडनॅप करायला लागले. याच्यामध्ये तो किडनॅप करणारा दुसऱ्या जगामध्ये राहतो, ते आपण दुसऱ्या जगामध्ये राहतात आणि मुलं आपल्या एका ठिकाणी राहतात. त्याचं लेटेस्ट केस आहे हे दाखवलेलं आहे. ते कधी एक चेहरा दुसऱ्या जगा कसा ते सेम इकडे सायबर किडनॅपिंग. डीप फेक मुळे अराजकता निर्माण होऊ शकते हे पंतप्रधान मोदी पण म्हणतात. ही काळजीची यूज करणं तुमच्या हातामध्ये. आतापर्यंत मी सांगितलं ते सगळं ते यूज करायचं आहे तो आपण आहे. पण ह्या गोष्टी जी आहे फेक, डीप फेक आणि क्लिअर फेक याच्यामध्ये आपला काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि आपण त्याच्यातून इन्व्हॉल्व होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि आपण परेशानीमध्ये पडू शकतो. पण केव्हा येऊ काय येऊ आपल्या काही आपण सांगता. आतापर्यंतच्या भाषणामध्ये मी आतापर्यंत फक्त जो माझा सेंटर पॉईंट जो असतो, सेंटर पॉईंट समजायचं असं की आपल्या मुलांना समजा. पंडित पिंपळकरांनी पण त्याने मला हे सांगितलं होतं की तुम्ही हे जे आहे याच्या पुढे जा आणि मुलं किती बाहेर जातात, लोकांचे पैसे किती जातात आहे, सायबर क्राईम किती होतात आहे याच्यावर थोडंसं हायलाईट करा. तर हा
मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं हायलाईट केला आणि तुमच्यापर्यंत असं थोडंसं पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता कितीपर्यंत पोहोचला ते मला माहिती नाही, पण ते मी आपला पतीने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणखी मोदींनी पण याच्यावरती जरा विचार केलेला आहे की म्हणतात अराजकता निर्माण होत होती, कारण की हे त्यांच्यावर होतं. ते व्हिडिओ आपल्याला नाही येणार, हे लीडर लोकांवरच होतं. त्याचे देखील फेक व्हिडिओ सगळे निघतील आणि मग ते त्याच्यामध्ये अराजकता मुलं ही गोष्ट त्याच्यामध्ये येऊ शकते. ते माझं भाषणाचं आणि मी इथे एंड करतो. आणि मी काय सांगितलं तर थोडंफार तरी तुमच्या म्हणजे समजलं असेल असे मी अपेक्षा करतो आणि मी आपलं भाषण संपतो. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.